इतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचलेत। मुंबईमधल्या मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये त्यांनी पक्षामधली मरगळ झटकून कामाला लागण्याचे आदेश दिले। कामगिरी सुधारण्याचे देखील आदेश देण्यात आले। स्थानिक लोकप्रतिनिधींनी घरामध्ये बसू नये, ढिम्म राहू नये असा इशाराच राज ठाकरेंनी दिलाय। बीएलओच्या कामाकडे लक्ष देण्याच्या राज ठाकरेंच्या सूचना। तसंच आता फसलात तर पुढे उपयोग होणार नसल्याचं देखील राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। सध्या देशामध्ये सत्तेमधून पैसे आणि त्यामधून फोडाफोडी सुरू असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केलाय। राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेल्या जैन समाज बांधवांना तंबी। राजकीय पक्षांच्या नादी लागून माथी भडकवू नका, राज ठाकरेंनी इशारा दिलाय। तुमच्याकडे कोणी येत असेल तर कार्पेट टाका, येऊन गेले की काढून टाका। राज ठाकरेंनी जैन बांधवांना सल्लाही दिलाय। विनाकारण वाद निर्माण का करताय असा देखील सवाल राज ठाकरेंनी विचारला। उद्धव ठाकरेंनी 6 फुटीर खासदारांच्या विरोधात रणशिंग फुंकलंय। उद्यापासून ते पुढील 3 दिवस फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा करतील। खासदारांच्या मतदारसंघामध्ये मेळावे देखील घेतले जाणार आहेत। कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला जाईल आणि यासाठी उद्धव ठाकरे आज नागपूरमध्ये असतील। शिंदेंच्या सोबत गेलेले वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये उद्या उद्धव ठाकरेंची संवाद सभा आहे। शहरामधील जैन भवन मंगल कार्यालयामध्ये ही सभा होईल। शहरामध्ये याचे बॅनर लावण्यात आले। राजकारणामध्ये पुढे काय वाढवून ठेवलंय माहिती नाही, मात्र शिंदेंच्या सोबत जाण्याचा निर्णय ओमराजे निंबाळकर यांनी घ्यायला नको होता। आमदार कैलास पाटील यांची भूमिका। उद्धव ठाकरेंचं ओमराजेंवरती मुलासारखं प्रेम होतं, आता ते त्यांना मिळणार नसल्याची देखील प्रतिक्रिया। साहेबांचं शिवसैनिकांचं त्यांच्यावर होतं, तेवढं प्रेम त्यांना परत कधीच मिळणार नाही असं मला वाटतं। बाकीचा निधी मिळेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतील का नाही माहीत नाही, म्हणजे निधी, बाकीचं विकास कामं ह्या गोष्टी कदाचित मिळतील, पण जो विश्वास, जे प्रेम होतं ते शिवसेनेकडेच होतं, शिवसैनिकांचं प्रेम होतं आणि उद्धव साहेबांचं, विशेषतः ठाकरे कुटुंबियांचं प्रेम होतं त्यांच्यावर। थोडं थांबा, उद्धव ठाकरेंचे 14 पेक्षा जास्त आमदार आमच्या सोबत येतील। एकनाथ शिंदे यांनी दाढीवरती हात फिरवला की ऑपरेशन यशस्वी होतं। मंत्री गुलाबराव पाटील यांचं ऑपरेशन टायगरच्या संदर्भात मोठं विधान। झालंय कसं होईल? थांबा थोडं थांबा। 14 आमदार लवकर जास्तीत जास्त होईल। कधीपर्यंत? बघा ना तुम्ही, एकनाथ शिंदे बोलत नाही, दाढीवर हात फिरवता। हे स्वतः उद्धव ठाकरेंच्या चिरंजीव आदरणीय युवा नेते आदित्य ठाकरेंनी कबूल केलेलं आहे। जेव्हा ते दाढीवर हात फिरवता तेव्हा टायगर सक्सेस होतो। ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना पक्षामध्ये प्रवेश दिल्याच्या नंतर आता शिवसेनेची काँग्रेसच्या बड्या नेत्याला पक्षप्रवेशाची ऑफर। उदय सामंत यांचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेमध्ये येण्याचं निमंत्रण। वडेट्टीवार यांच्यासारखे ताकदवान नेता जर आमच्या पक्षामध्ये आला तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल, अशी देखील उदय सामंतांची प्रतिक्रिया। नाही, विजय वडेट्टीवार हे अतिशय आमचे सगळ्यांचे चांगले मित्र आहेत। माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे देखील अतिशय जवळचे मित्र आहेत। पक्ष प्रवेशाच्या संदर्भामध्ये विजय वडेट्टीवार साहेबांनी आमच्याशी कधीही चर्चा केली नाही, पण विजय वडेट्टीवारांसारखा विदर्भातला एक ताकदीचा नेता, लोकांमधला नेता, ज्याची नाळ लोकांशी जुळलेली आहे, यांनी जर माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला तर सगळ्यात जास्त आनंद असणारा मी असेल, कारण मी विजय वडेट्टीवार साहेबांबरोबर देखील काम केलेलं आहे। मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। पक्षानं दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली। काही जण माझ्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा आणि बातम्या पसरवण्याचं काम करतात। उदय सामंत यांची ऑफर विजय वडेट्टीवार यांनी नाकारली आहे। प्रस्तावित गुरुद्वारा कायदा बदलासाठी आमचा विरोध। शीख समाजामध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न। आमदार रोहित पवार यांची टीका। उघड्या गटारामध्ये पडलेल्या मुकादमाची आता चौकशी होणार आहे। मुकादम मुद्दाम उघड्या गटारामध्ये पडल्याचा महापौर रितू तावडेंना संशय आलाय। महापौर रितू तावडे यांच्याकडून चौकशीचे आदेश। मुंबईमधल्या गांधी मार्केट परिसरामध्ये महापौर रितू तावडे पाहणी करत असताना मुकादम उघड्या गटारामध्ये पडला होता। गोंदियामधल्या भूमिगत गटार योजनेच्या कामांना सध्या नगराध्यक्षांनी ब्रेक लावलाय। कंत्राटदारांना तात्काळ काम बंद करण्याच्या सूचना। भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे गोंदिया शहरामधल्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। खोदकाम केला तर दंडात्मक कारवाईचा इशारा। नागरिकांचा रोष बघता नगराध्यक्षांनी हा निर्णय घेतला।
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून बोगस भरतीची पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे. सायबर पोलिसांमध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. बेरोजगार युवकांच्या फसवणुकीची शक्यता आहे. पोलीस आणि सुरक्षा विभागामध्ये भरती असल्याची पोस्ट होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या 63 महाविद्यालयांची शैक्षणिक संलग्नता तात्पुरती रोखण्यात आली आहे. त्याचा शैक्षणिक सत्रावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक 43 महाविद्यालयं नागपूर जिल्ह्यातली आहेत, तर उर्वरित महाविद्यालयं भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यातली आहेत. भंडारा धान भरडाई घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. एबीपी माझाच्या बातमीनंतर मंत्रालयामधून चौकशीचे आदेश. मीटर रिडिंग न दाखवताच हजारो क्विंटल भरडाई केल्याचा प्रकार आलाय. मंत्रालयामधल्या आदेशाच्या नंतर पणन अधिकारी स्वतः मैदानात उतरले आहेत. राज्यामध्ये टीबीचा धोका वाढलाय. 11,000पेक्षा अधिक गावं हाय रिस्कमध्ये आहेत. 100 दिवसांच्या टीबी मुक्त भारत अभियानाच्या पहिल्या 35 दिवसांमध्ये 6,111 नवे क्षय रुग्ण सापडले. नागपूर, यवतमाळ, अमरावती, नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांमधली शेकडो गावं ही धोक्याच्या यादीत आहेत. केतन अग्रवाल याला टक्कल असल्यामुळे सियानं त्याला लग्नासाठी नकार दिला होता. त्याला टक्कल असल्यामुळे या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर येते आहे. दुरावा निर्माण झाल्यावरती सियानं प्रियकर चेतन याच्यासोबत केतनच्या हत्येचा कट रचला. केतन अग्रवालच्या हत्येच्या प्रकरणी पोलीस चौकशीमध्ये सिया आणि चेतनचे एकमेकांकडे बोट. सिया म्हणते अखेरचा धक्का चेतननं दिला, तर चेतन म्हणतो की अंतिम धक्का हा सियानं दिला. सिया आणि चेतन या दोघांकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप. लोहगडावरती केतन अग्रवालच्या हत्येच्या घटनेचं पोलिसांकडून रिक्रिएशन. पुणे ग्रामीण पोलिसांकडून हत्येच्या घटनेचं रिक्रिएशन करण्यात आलं. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्याकडूनही घटनास्थळाची पाहणी. 31 मे रोजी केतनच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. केतनला ट्रेकिंगच्या बहाण्यानं लोहगडावरती नेण्यात आलं, मात्र तेव्हा हत्येचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. 4 जूनला केतनला मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तोही फसला. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामधील आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी कॅफेमध्ये हे दोघं जण गेले होते आणि तेव्हाचं सीसीटीव्ही सध्या समोर आलेलं आहे. हत्येच्या 1 दिवस आधी म्हणजे 17 जून रोजी आरोपी सिया आणि चेतन हे दोघे याच कॅफेमध्ये भेटले होते आणि त्याच ठिकाणी त्यांनी केतनच्या हत्येचा कट रचला होता. कोल्हापूरमध्ये गतिमंद युवतीवरती जवळच्या नातेवाईकानं अत्याचार केलाय. 21 वर्षाच्या गतिमंद युवतीवरती मावशीच्या पतीनंच अत्याचार केलाय. संजय सुतार असं या नराधम काकाचं नाव आहे. गोकुळ शिरगाव पोलिसांनी आरोपी संजय सुतार याला अटक केली आहे. भिवंडी तालुक्यामधल्या कशेळी इथे 7 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार झालेला आहे. आरोपीनं खाऊ खाण्यासाठी पैशांचं आमिष दाखवून चिमुरडीला फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यावरती अत्याचार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुंबई सायबर गुन्हे शाखेची आतापर्यंत सगळ्यात मोठी कारवाई. बनावट एपीके फाईलच्या माध्यमातून फसवणूक करणारी 6 जणांची टोळी जेरबंद. भारतामधील 3,206 फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये या टोळीचा सहभाग आहे. देशभरामध्ये 1,24,00,000 नागरिकांना पाठवण्यात आलेला मेसेज सायबर पोलिसांकडून तपासण्यात आला आहे. जळगावच्या 40गावमध्ये पोस्टामध्ये भरणा करण्यासाठी आलेल्या महिलेच्या पिशवीमधील 50,000 रुपयांची चोरी झाली. पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करताना ब्लेडनं तिची पिशवी कापून ही रोकड लंपास करण्यात आली. सीसीटीव्हीमध्ये 2 संशयित महिला दिसल्यात. शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुलडाणा जिल्ह्यामधील महिला आणि बालविकास विभागामधील संरक्षण अधिकाऱ्याला 12,000ची लाच घेताना रंगेहात अटक झाली. महिला आणि बालविकास विभागामधील संरक्षण अधिकारी तुषार राणेवरती कारवाई. तक्रारदाराच्या दिव्यांग मुलीला क्रांतीज्योती बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी लाच घेण्यात आली. धाराशिवच्या कळंब शहरामध्ये सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावरती स्थानिक गुन्हे आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये जुगार खेळताना अनेकांना ताब्यात घेण्यात आलं. एकूण 59 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. घटनास्थळावरून रोख रक्कम आणि जुगाराचं साहित्यही जप्त. एमकेसीएलच्या MSCIT या लोकप्रिय डिजिटल साक्षरता अभियानाला देशामधील प्रतिष्ठित
स्कॉच अवॉर्ड प्रदान करण्यात आलाय. डिजिटल परिवर्तन, कौशल्य विकास आणि नागरिक सक्षमीकरण या क्षेत्रामधल्या उल्लेखनीय योगदान दिल्याच्या विषयी गेल्या 25 वर्षांपासून लाखो नागरिकांना डिजिटलदृष्ट्या सक्षम बनवणाऱ्या MSCITच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवरती दखल घेण्यात आली. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर एक छोटासा ब्रेक. बघत रहा ABP माझा. गोंदियातील भूमिगत गटार योजनेच्या कामांना